अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे। घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे। नराधम आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आले। आरोपीला कडक शिक्षा देण्याची गावकऱ्यांची मागणी आहे। फाशीतून त्यांचं असं म्हणणं की फाशीतून तो हा काही सेकंदात जाईल, पण त्याला हलाल करून मारलं पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका, भावना घरच्या लोकांची, त्यांच्या आईची, आत्यांची, वडिलांची, सगळ्यांची, आजोबांची, सगळ्यांची त्या ठिकाणी आहे। पण कायदा तसं करू देत नाही, ही वस्तुस्थिती आहे। पण मला वाटतं अशा लोकांना तात्काळ फार वेळ देण्याची गरज नाही, नाहीतर मग वर्षानुवर्ष केसेस चाललेला आहे, मग पुढे राष्ट्रपतींकडे शिफारस, मग पुन्हा कोर्ट। त्यापेक्षा मला असं वाटतं की अशा पद्धतीने इतक्या क्रूरपणे कुणी हत्या करतंय, व्यभिचार करतंय लहान मुलीवरची, 3 वर्षाच्या मुलीवर, मला वाटतं त्यांना तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे। माननीय मुख्यमंत्री मोदयांची हीच भूमिका आहे। आणि या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रदीप पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, कशा प्रकारे या बंदला आतापर्यंत प्रतिसाद मिळतोय, किंवा आतापर्यंत बाजारपेठा सुरूही झाल्या नसतील, मात्र कशा प्रकारे प्रतिसाद मिळणं अपेक्षित आहे? काय नेमका राग लोकांच्या मनात, नागरिकांच्या मनात दिसतोय? नक्कीच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 5 ते 6 दिवसापूर्वी एका चिमुकली, 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून खून करण्यात आलेला होता व त्याच निषेधार्थ आपण आज मालेगाव येथे आलेलो आहोत व आपण बघू शकतो की संपूर्ण मालेगाव जे हे कडकडीत बंद ठेवलेलं आहे। संपूर्ण नागरिकांनी जे हे कडकडीत मालेगाव जे हे बंद ठेवलेलं आहे व 11 वाजता संपूर्ण नागरिक जे आहेत ते इथून रामसेतू पुलावरून मोर्चा काढणार आहेत व मालेगाव हे हिंदू मुस्लिम एक व ते इथं मोर्चा काढणार आहेत व संपूर्ण जे आहे ते हे अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे मोर्चा धडकणार आहे व त्यांची हीच मागणी आहे की आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे। Thank you.